वाला है, मामाला खाली दिया. ठेवायचं असेल तेवढे दिवस ठेवेल, नाही तर परिपक्व झालाय, 83 वर्षाचं वय आहे, काय न्यायचं असेल तेव्हा घेऊन जा, आनंदाने जायला त्यावर. एवढीच प्रार्थना आहे ती, भागवत करताना घेऊन जा. आमच्या मुखामध्ये तुझं नामस्मरण सुरू आहे आणि आम्हाला घेऊन जा. आणि तो तसाच घेऊन जाईल, कारण हे थांबाम परबद्दंते तर बजा गीता सांगते, निर्णार कसा नाही. तेव्हा असतो तिने आत्मशक्तीच्या बलावर सांगितलं, जा बेटा तुला संत भेटतील. आणि आई की बघा मुलाला केवढा विश्वास उत्पन्न झाला. आईने जर मुलाला विश्वास उत्पन्न करून दिला त्याचा एकदम परिणाम होतो. आई मी नारायणाला तुझ्या जवळ घेऊन येईल. बघा त्याला देखील विश्वास झाला की मी नारायणाला, आणि पक्का निर्धार झाला की देवाला तुमच्याजवळ. सत्य संकल्पाचा दाता भगवान आपण ऐकता ना, तेव्हा तर आई मी नारायणाला तुझ्याजवळ घेऊन येईल आणि मी नारायणाला सांगेल माझ्या आईला भेटायला चल. तिने विचार केला, धुव जाईपर्यंत डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब नाही येऊ दिला, कारण मला जर हा रडताना बघेल याला वाईट वाटेल. त्याला हेच वाटेल की आई आनंदाने मला जा भेटा, संत भेटते. ध्रुव निघाले. पुढे गेल्याबरोबर देवाला नमस्कार केला. देवा तुला सोपवून दिला, तारात असेल ताल, मारात असेल तर मार. तू दिलेला आहे, तुला जेवढे दिवस ठेवायचं असेल तेवढे दिवस ठेव. गेल्याबरोबर इकडे देवाला काळजी. आपण जर त्याच्यावर सगळं सोपवून दिलं ना, तो काय म्हणतो, अनन्या चिंतयंत माम येजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहन्यम, गीतेमध्ये सांगतो. त्याच्यावर त्यांनी ताबडतोब नारदाला सांगितलं की जा. नारद तिथे आले. नारायण नारायण यांनी हे विचारलं नाही तुम्ही कोण आहे म्हणून. यांनी काय सांगितलं, गुरुदेव. आईने सांगितल्याप्रमाणे आपण आलात. नारदाला वाटलं म्हणजे जसं काही माझ्या आईनीच केवढा विश्वास झाला त्याचा आईच्या शब्दावरती, की माझ्या आईने सांगितलं की गुरु भेटतील तुला. मला गुरु भेटले. नारदानी जवळ घेतलं, शिराचं उघडाण केलं. आता गुरु तर आधी परीक्षा घेतो. बेटा कुठे जातो? मी नारायणाला भेटायला जातो. नारायणाला भेटायला. नारदांनी काय करावं? नारायणाला भेटायला नारायणाला भेटायला सांगितलं. गुरुदेव आपण हसता का? अरे परीक्षा घेतायत, नारायणाला भेटणे इतकं सोपं आहे काय? मोठमोठे ऋषीमुनी जिथे हारतात तिथे, अरे घरामध्ये काय झालं ते सांगून दिलं त्यांनी. घरामध्ये अशी खटपट होतच राहते. चांगलं शिक्षण घे, चांगलं हे कर, लग्न कर आणि मग जा. मग ना आता गुरुदेव मी आईला सांगितलं की मी नारायणाला घेऊन येतो. मी आता नारायणाकडे जातो आणि मी नारायणाला सांगेल माझ्या गुरुदेवांना देखील दर्शन द्या म्हणून. तुम्ही कराल? दादाला किती बरं वाटलं, किती याच्या आईने विश्वास उत्पन्न करून दिलेला आहे. जवळ घेतलं, सांगितलं बेटा मी तुला एक मंत्र सांगतो. मंत्र दिला. भागवताचा महामंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र आहे. आणि वृंदावनमध्ये मधुवन आहे, त्या मधुवनातला चमत्कार सांगतो. आज आपण जाऊ आणि बघा मधुवनात आपण 108 माळांचा एका बैठकीवर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करा. आपल्या कानावर ओम नमो भगवते वासुदेवाय शब्द येतात की नाही बघा. न आले आम्ही जिथे असू तिथून आमची पिटाई करा. खोटं सांगतो, या आमची जीवनाची संध्याकाळ आहे किंवा रात्र होईल याचा भरोसा नाही. खोटं सांगून काय करायचं? आम्हाला तुमच्याजवळ आम्हाला पैसा लुटून जायचं नाही. काय करायचं? देवांनी भरपूर दिलेलं आहे. देव आणि देव सगळं हे देव करून घेतोय याच्यावर विश्वास ठेवा. भागवत आपल्याला आधी साक्षात्कार करवतं आणि आधी अनुभूती करवतं आणि मग साक्षात्कार करवतं. मधुवन वृंदावनात आहे, यमुनेच्या किनाऱ्यावर आहे. बस एका बैठकीवर बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय 108 माळांचा जप करा. 108 माळ्याची एक माळ असते.
108 माळी. आणि जप व्यवस्थित करा. कसा जप करायचा आम्ही आपल्याला सांगून देऊ पुढे, कारण आपल्या माळ्यामध्ये शंकर बसलेले आहेत. आमच्या माळ्यात आहे शंकर. आम्हाला दिसले नाही तर आम्ही दाखवून देऊ तुम्हाला शंकर कुठे आहेत. प्रत्येकाच्या माळ्यात शंकर बसलेले आहेत. कुठे आहे ते दाखवून देऊ आपण उभे. आणि बुचक्यात पडू नका. आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भागवत देत आहे. कोणाची काही अडचण असली त्यांनी अवश्य विचारावं आम्हाला. हा विचार करून नाही की बा महाराज भेटतील की नाही, महाराज कोणी जाऊ देईल की नाही. आमचं तर कोणी येऊ देईल तुम्हाला. तर झोपलेलं असलं सांगतील बा झोपलेले आहे तुम्ही बसा. तरी आम्हाला उठवलं तरी आम्ही उठून सांगून देऊ, तुमचं उत्तर देऊन टाकून मग झोप असतो. तेव्हा जा बेटा, भूक लागली तर खाली पडलेली फळं खार, झाडावर चढू नको. आणि सतत मंत्र चालू ठेव. ठीक आहे. आणि परमेश्वराशी आईने तेच सांगितलं, परमेश्वराशिवाय तुझ्याजवळ कोणी येणार नाही. परमेश्वराची सवय आहे की तो वेगवेगळे रूप घेऊन येत असतो. हे का बरं सांगितलं? कारण प्राणी येतील, कुत्री येतील, आणि ते नारदांनी असं सांगून दिलं. जायला लागला, आला कुत्रा भुंकर, बघ बघ. सांगितलं नारायणा, आताच मला आईने सांगितलं गुरुजी कुत्रा म्हणून आले तुम्ही, कुत्रा म्हणून आले. नारायणा मी तुम्हाला नमस्कार करतो. हा काय करत कुत्रा काय ठरलं. गेले बसले एका आसनावर बसले. आणि भक्तींची पहिली पायरी आहे निर्भयता. भ्यायचं काही कारण नाही. जर परमेश्वर 24 तास आपल्या बरोबर आहे मग भिण्याचं काय कारण आहे? काही कारण नाही भिण्याचं. बसले आणि नमंत्र चालू. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता वेगवेगळे देव परीक्षा घ्यायला आले. कोणाकडे काही लक्ष दिलं नाही. एक वाघ आला, जोराने ओरडायला लागला. सांगितलं आपण असे ओरडता कशाला? नारायण मी गुरुजींना सांगू का? गुरुजी नारायण नारायण. तंबुराचा खडताचा आवाज ऐकू आला. सांगू गुरुजींना म्हणा ओम नमो भगवते वासुदेव. त्याच्या मुखामधून ओम नमो भगवते वासुदेव निघाला. लोक म्हणतात प्राणाच्या मुखामधून निघतं. ही त्या युगातली गोष्ट आहे. या युगातली कलियुगातली गोष्ट संक्षिप्तपणे आपल्याला सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, 4 कुळकण्यांची मुलं. आणि लोकांचा इतका गैरसमज झालेला आहे की आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही संन्यासाची मुलं होती म्हणतात. कोण म्हणतात संन्यासाची होती म्हणून मुलं? कुलकर्णी आणि संन्यास घेतला तर मुळीच नाही. त्यांचे वडील होते ते संन्यासी महात्माकडे गेले होते. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही संन्यास द्या. महात्म्याने त्यांना विचारलं की लग्न झालेलं आहे? म्हणाले हो. बायको कशी? तरुण आहे बायको. मग सध्या संन्यास घेण्याची काही आवश्यकता नाही. संसार चांगला व्यवस्थित कर आणि मग संन्यास घ्यायला. अखंडानंद स्वामींनी मुलं होती, मोठमोठी मुलं होती. नंतर संन्यास घेतला. आमचं त्यांचं चांगलं होतं. आता शांत झाले. भयंकर विद्वान होते. तर ते काही संन्यासी नव्हते. संन्यासाकडे जाऊन आले म्हणून ते संन्यासी. आणि त्यांना कोणी काही करत नाही. त्यांना उगाच लोकांनी सांगितलं, ब्राह्मणांनीच त्रास दिला. सांगितलं की आम्हाला प्रायश्चित्त दोघं गंगेत उडी टाका म्हणे. पती पत्नी दोघांनी मुलांनी उडी टाकली. मुक्ताबाईचं वय किती होतं? 5 वर्ष. सोपान 9 वर्षाचे. मुक्ताबाई 7 वर्षाची. हे 9 वर्षाचे. ज्ञानेश्वर 11 वर्षाचे. आणि निवृत्ती 14 वर्षाची. निवृत्तीचाच मंत्र घेतला होता ज्ञानेश्वरांनी सगळ्यांनी. आणि पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा मला तहान लागली. एका ब्राह्मणाच्या घरी गेले. अहो गाढवाला देखील आपल्याला माहिती आहे एकनाथ महाराजांनी आणि कुठून पाणी आणलं होतं? गंगेहून पाणी घेऊन गेले. गंगेहून पाणी नेलं आणि याला टाकायला लागले. कशाला? दक्षिणेमध्ये रामेश्वरला. रामेश्वर तू देऊ जवळ आलं. एक गाढव आला. हा हा हा. आणि पाण्याची कावड बरोबर घेतलेली. त्या गाढवाला तहान लागली. सगळं पाणी त्या गाढवाला पाजून दिलं. त्याला नमस्कार केला.
हे कोण आलं? हे शंकर स्वतः आले की याच्या मनामध्ये कोणाबद्दल दुर्भावना आहे काय? हा पाणी तिथे टाकतो की गाढवाला सांगून हाकलून देतो, मारतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढान माया, गीता सांगते. सगळं पाणी त्यांना पाजून दिलं, त्याला नमस्कार केला. एकदम शंकर प्रकट झाले की एकनाथ शाबास, ही भक्ती आहे. तर तिथे तहान लागली, ब्राह्मणाकडे गेले. बाया मातांना भक्तीचं रूप मानलेलं आहे. तिथं पाणी पाजायला गेलं. ब्राह्मण काय आहे म्हणे, कोणाची मुलगी? कुळकणाची, चला इथे पाणी. ते म्हणे रडते आहे, बघता थोडस पाणी द्या. दादा तिथं गंगेवर गोदावरीवर पाणी. ज्ञानेश्वरांनी सांगितलं की आणि परमेश्वर तर सर्वव्यापी आहे, आपण पाणी द्यायला काय हरकत आहे? लहान बहीण आहे आणि नदी पुष्कळ दूर आहे, ती तडपडते आहे. दादा छानपणाच्या गोष्टी नको करू. तेवढा ती क्रीडा जात होता. काय रे हे परमेश्वर म्हणते याच्यामध्ये आणि परमेश्वर आहे ना? हो. मग तो वेद म्हणू शकतो का? ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाकडे बघितलं, मान हलवलं, म्हणाले हो. त्यांनी ब्राह्मणाला उचापती पुष्कळ असतात. आम्ही स्वतः ब्राह्मण आहोत, प्रथमेती ऋगती ब्राह्मण, कोणाची निंदा नाही करत. जे शास्त्रात सांगितलं त्या मिळतो. कारण व्यासांचं वचन आहे, ब्राह्मणच पश्चात बुद्धी. विधान पुष्कळ पण खोपडीत मध्ये किड घुमतो, मग मागवून अक्कल येते. तिथे आता याच ब्राह्मणाचं बघा तिथे, आणि त्यांनी आणखी ब्राह्मण गोळा केले. हे पा हे शेंबड, हे तर वेद म्हणाला तेव्हा. काय रे तुझ्या रेड्याचं नाव काय? ते सांगितलं नाव नाही. पाणी पखाली घेऊन जात ना, पाण्याची तांबड्याची पखाल, ती काढून टाकली. ज्ञानेश्वर सगळे ब्राह्मण गोळा केले, पुष्कळ लोक झाले. आता कधी नाही बोलायला आलं तर इकडचं तोंड तिकडे करून द्या. आणि निवृत्ती उभे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, चारी भाऊ उभे आहेत. आणि तिथे ज्ञानेश्वरांनी नमस्कार केला. देवा आज आपण याच्या रूपामध्ये आलेला तिथे या सगळ्यांना वेद ऐकायचे, आपण यांना वेद ऐकवा. एकदम मुखामधनं शब्द निघायला लागले, हरिओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद समूह विश्वतो ऋत्वात अतिष्ठ दशांगुलम पुरुष वेदम सर्वमद्भूतमच्च भवम उतामृतशानुदिनातुती इत्यादी. आता कुठे पूर्ण वेद म्हणत इथे. आणि सगळे मग नमस्कार करायला लागले. ज्ञानेश्वरांनी सांगितलं दादा आता चला इथून, आता नमस्कार चमत्कार सुरू होतील. मग सांगितलं ते पाणी पिते का तू? त्यांनी सांगितलं आता नाही पाणी पित, पाणी वगैरे काही प्यायचं नव्हतं. त्याला नुसतं दाखवून द्यायचं असतं की ब्राह्मणाची खोपडी कुठे कुठे जाते कुठे कुठे जात नाही. जे करायचं ते करत नाही नुसते. आणि आचार धर्म आणि सोहळ्याचा अर्थ काय? सोहळ्याचा अर्थ आहे शुद्धता. सोहळ्याचा अर्थ हे नाही करून. आणि पुष्कळ ठिकाणी बघा नवीन सोहळ आणतात दुकानावरून आणि ते इतकं खराब होऊन जाते की त्याच्याकडे पाणी राहत नाही, त्याच्यावर थेंब पडला की गरकन गळून जाते. आणि ते सोहळ्यात आहे आणि त्याचे त्यांनी ते नसतात आणि त्यांनी देवाची पूजा करतात. आणि बाकी कोणी जर शुचिर्भूत होऊन आलं तर मग त्याला हे नाही करत. असेच एक कर्मकांडी मुंबईमध्ये आहेत. आमच्या एकाने विचारलं महाराज कर्मकांडी आणि कसं असतं सांगतो दाखव. आम्हाला खूप चाहतात ते कर्मकांडी, फार कर्मकांडी सिद्ध पुरुष आहे. आम्ही त्याला सांगितलं ज्याला बरोबर नाही कर्मकांड दाखव तू जाऊन त्यांना नमस्कार करा, त्यांना हात लावून दे पायाला. म्हणे महाराज ते हात नाही लावू दे तुला. म्हणे मारलं तर म्हणे आम्ही नाहून तिथे हात वगैरे. तर तो गेला. ते गेले. म्हटलं हे दर्शनाला आले. ते गेले. ते मागे मागे तिकडे 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 गेला आणि हात लावून दिला. त्याने सांगितलं राधे बाबा ही तुझी बदमाशी आहे की नाही? म्हटलं त्याला कर्मकांडी दाखवायचं, आता दाखवून दिलं. मला दाखवलं म्हटलं दाखवलं. म्हणजे बाबा तू कोणालाही घेऊन येत सांगायचं माझ्या पायाला हात लाव. काय काय बिघडते? तेव्हा भगवंताला प्राप्त करण्याचे मार्ग तीन नाही, ज्ञान मार्ग, कर्म आणि भक्ती मार्ग. तेव्हा तर तिथे आता पहिल्या महिन्यात 3 दिवस एका आसनावर बसत होते. नंतर आणि 6-7 दिवस एका आसनावर बसायला लागले. नंतर 8 दिवस बसायला लागले. चौथ्या महिन्यात आता
विचार केला, पडलेली फळं खायची, आता काही खायचंच नाही. बस वायुभक्षण करत होते. बस ओम नमो भगवते वासुदेवा ओम. इतकी आपली आत्मशक्ती वाढून जाते की तिथे अनेक देवता या करायला लागले. आता विचार केला, मी कोणाकडे बघणारच नाही. प्रत्यक्ष परमेश्वर आले. सगळ्या देवतांनी सांगितलं, ध्रुवाची तपस्या शिगेला पोहोचलेली आहे, आपण लवकर जा. ते म्हणे, मी ध्रुवाला दर्शन द्यायला नाही, ध्रुवाचं दर्शन करायला जातो. आम्ही आपल्याला सांगितलं की आपल्याला देवाकरता फिरावं लागत नाही, देव आपल्याला शोधत येतो. आपल्याला नाही जावं लागत, देव येतो आपल्याला शोधत. त्या तो शोधत येतो आपलं. आपण बघितलं आहे, कर्दम मुनी कुठे तपस्या करत होते, तिथे देव आले. आता बघा, दुपारी देव आणि इथे येतील. प्रल्हादाच्या महालामध्ये देव येतील. प्रल्हाद 7 वर्षाचा प्रल्हाद देवाला आपल्या घरी बोलावेल. भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की देवाला आपल्याकडे ओढून आणायचं. ध्रुवाचं बघायला तर आपण, ध्रुव कुठे गेले, तिथे बसलेले राहिले, तर देव तिथे जातात. आणि गेले, सांगितलं, ध्रुवा मी आलो. ध्रुवा डोळे नाही उघडले. ज्या स्वरूपाचं ध्यान करत होते ते स्वरूप त्यांनी अदृश्य करून घेतल्याबरोबर डोळे उघडले. ध्रुवांनी बघायला लागले ते स्वरूप. बोली बंद, शब्द ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो. त्यांनी सांगितलं, बघा, भक्ती आहे, ज्ञान नाही. आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान आणि उत्तर. आधी ज्ञान आणि मग भक्ती. ज्ञान केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, ज्ञानाबरोबर एक लहानसं पिल्लू वाढत असते, ते पुढे मोठं होऊन जाते. त्याचं नाव सांगू आपल्याला. त्या पिल्लाचं नाव आहे अहंकार. मी ज्ञानी आहे, मी हे, ते वाढते. ते मधून मधून कापून टाकायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, संत्र्याची लागवड जे लोक करतात ना, ते संत्र्याची जी आणि कलम देतात, ते कलम देणारे सांगून देतात, जंबुरी नावाचं एक झाड असते, त्याला वाढ पुष्कळ असते आणि त्याच्यावर संत्रा लावून देतात. म्हणजे वाढ त्याची आणि फळ संत्र्याची, खूप फळं येतात मग त्याला. म्हणून तो देणारा, कलम देणारा सांगून देतो की बघा, हे इकडनं वाढायला लागलं की हे कापून टाका, हे वारंवार कापत जा, हे 3 वर्षापर्यंत कापावं लागेल. आणि ते जर न कापलं तर जंबुरी वाढते, संत्रा खाली जातो. आणि ज्ञानी माणसाचं हेच होते. आणि हे अहंकार रूपी झाड एकदम वाढून जाते आणि ज्ञान खाली बसते. अहंकार ज्ञानाचा झाला की झालं, सगळं मातीत मिळालं. मग काय करायचं? अहंकार, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नका करू. त्या ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ आहे. आणि भक्तीनंतर ज्ञान नाही प्राप्त होत काय, याची देखील गॅरंटी श्रीकृष्णाने दिलेली आहे. चला, गीतेमध्ये 10वा अध्याय 10वा श्लोक, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तमेन मामुपयांति ते. गीता उघडून बघून घ्या की त्याने तेषां भजता, प्रेमाने जो माझं भजन करेल त्याला बुद्धियोग ददामीचा अर्थ तिथे जाऊन देणं. जसा पोस्टमन आपल्या घरी पत्र आणून देतो, आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागतं काय? नाही, तो घरी तसा देतो. मग आता ध्रुवाला ज्ञान दिलं, हो दिलं. शंखचक्र गदा पद्म, शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि त्यांनी ते शंख ध्रुवाच्या उजव्या गालाला लावला. उजव्या गाला केवढं वेदांत बोलायला लागला. 35 लोकांनी ध्रुवानी स्तुती केली. इतके श्लोक सांगायला बसलो तर संध्याकाळपर्यंत होत नाही, अर्थाचे. पहिला श्लोक ऐकून घ्या. योंत बघा, फक्त ओम नमो भगवते वासुदेवा एवढं म्हणणारा बालक काय म्हणतोय? योंत प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्तां संजीवयेत अखिल शक्तिधर सदाम्ना अन्य हस्त चरण श्रवण त्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. लावायचा अर्थ महिनाभर करत बसा अर्थ की आपण आणि इंद्रिय, शरीर, चालना, या सगळ्यांना आपण चालना दिली. आपल्यामुळे मला आपलं दर्शन झालं. भगवान साधन साध्य नाही आहे, भगवान कृपा साध्य आहे. खूप साधना करा, दिसणार नाही. एक आपण आणि श्रीकृष्ण लीलामध्ये ऐकाल, एक आणि 7 वर्षाचा बालक नुसता आवाज देईल, अले कन्वा, आवाज देईल श्रीकृष्ण. काय अक्रूराच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येईल की वेदघोष ऐकून आलो, देवाचा आवाज नाही आला. आणि इथे नुसतं आले कन्वा म्हटल्याबरोबर, आणि तिथे लहान मुलांवर संस्कार फार लवकर होतात, अति लवकर होता. मला त्यांना तुम्ही सत्संगात होता, आम्ही
काल सांगितलं आपल्याला कानशिवणी नावाचं गाव, आपला मधला बालकदान, आपला प्रवीण, तो कानशिवणीचा. त्याच्या गावात आज 25 वर्षापासून आमचं भागवत होते. एकटा करणार आहे मंडप, याच्यापेक्षा मोठे मोठे. येऊन बघा किती गर्दी असते तिथे. 25 वर्ष झाली, यंदा 25 वर्ष. मुंबईचे आमचे एक शिष्य आले तिथे, लहान लहान मुलं खेळत होती. आता 25 वर्ष झाली तिथे भागवत सुरू आहे. लहानसा मुलगा, एक एवढीची चड्डी घातलेली, बाकी उघडा. ते आलं, काय रे इथे भागवत कुठे चालू आहे? तो लहान मुलगा आला, लादे लादे मला भागवत. मला मला माहिती आहे, लाल लाल मला माझी धोत आहे, माझी धोत आहे लाल. हो, मला सांगतो कुठे जातं, मी तुम्हाला घेऊन जातो. त्यांचं बोट धरून आणलं. माझं बोट झालं म्हणे तुम्ही, नाही तर विसरून जाल. तिकडे मंडपात आणलं. तो आणला, कोणाची एवढी गर्दी तिथे, तिथे घेऊन आला त्यांना. त्याला म्हणे माझ्याबरोबर. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. घेऊन आला व्यासपीठात. मला आपली धोती आहे की नाही, लागली 2 बोटं आम्हाला दिली, आम्ही त्याला दिली, इथे लावली, त्यांनी लावली. हे पहा, हे आले, हे मुंबईचे पाहुणे आहे म्हणे, हे आले. आपली धोती आहे ना, त्याला गेलं निघून. कुठे काही बसला नाही, काही नाही, कुठे तिथे येऊन काही नमस्कार नाही केला, काहीच नाही. त्यानं नुसतं दाखवून दिलं, हे लादिराने मला काय, आमची धोती आहे लादिराने मला. लहान लहान हे संस्कार आहेत, हे गावातले संस्कार त्या मुलांचे. काल एक मुलगा इथे आला होता, लहानसा मुलगा होता. त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं इथे येऊन की महाराज यांनी सांगितलं की लादिराजे महाराज आलेले आहेत. अरे नाही रे म्हणे. हो म्हणे आल्या, त्यांचाच आवाज आहे म्हणे. तो इथे घेऊन आला. त्यांनी सांगितलं महाराज यांनी मला सांगितलं. त्याला आम्ही जवळ घेतलं. त्यांनी लागले 2 बोटं दिले, आम्ही दिले, हे लावून दिलं, गेला निघून. अजून किती दिवस आवडत तुम्ही? म्हटलं आम्ही अजून 7 दिवस. तर मुलांवर संस्कार लवकर होतात तेव्हा. आणि ध्रुवाला प्रार्थना, ध्रुवानी काय मागितलं? ध्रुवानी ब्रह्मानंद नाही मागितला, ध्रुवानी भजनानंद मागितला. का बरं? ब्रह्मानंद सगळ्यात श्रेष्ठ आहे. बघा, या आनंदाबद्दल तैत्तिरीय उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे की मनुष्याच्या आनंदापेक्षा स्वर्गातले जे आणि देवता आहेत ना, त्यांचा आनंद श्रेष्ठ, गंधर्वांचा आनंद श्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा देवतांचा आनंद श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा त्यांचा राजा इंद्र, त्याचा आनंद श्रेष्ठ, आणि त्यांचे गुरु बृहस्पती हा सगळ्यात ब्रह्मानंद. यांनी ब्रह्मानंद नाही मागितला, कारण काय, ब्रह्मानंद एक भोग्य आहे. एकटा ईशा ब्रह्मानंदाचा आनंद घेत बसतो आपल्या खोलीत. दुसरं नाव आहे इथे. काय इथे भजनानंद चालू आहे. जो आला त्याच्यावर परिणाम होईल. पशुपक्षी आले तरी परिणाम होतो. प्रार्थना होतोच पशुपक्ष्यांवर. एकाग्रतेने ऐकतात ते. बघा, दुर्गला आमचं भागवत चालू होतं, हिंदीमध्ये होतं, आम्ही सगळ्या भाषेत करतो. हिंदीमध्ये दुर्गला आमचे शिष्य होते. एक पोपट होता तिथे. तो पोपट नेहमी आणून ठेवत होते भागवतामध्ये, काय करता. आणि एक दिवस तो पोपट आणला नाही. तिने आम्हाला येऊन सांगितलं घरच्या बाईंनी की महाराज तो पोपट मेला. म्हटलं मेला? हा. असे म्हणून त्यांनी पाय टांगले आणि तो घेऊन गेला तिकडे. इकडे राधेगोपालचं कीर्तन सुरू होतं. म्हटलं तू पिंजरा घेऊन ये इकडे. नाही म्हणे, आता तो मेला. मग तो घेऊन आहे, तो मेला नाही. सगळे आले, तर दरवाजा बंद केला, नाही केलं. मग हे गेली, बघितलं, त्याने उलटे पाय हे केले, नाही केलं. तिथे खाण्याचं ठेवलं तर काही खाल्लं नाही. आणि चांगलं बोलत होता. तिकडे आल्या, तो पिंजरा घेऊन आला, तिथे आणून तिथे ठेवल्याबरोबर तो पोपट, त्याला आम्ही राधे राधे शिकून दिलं होतं. राधे 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 म्हटलं त्याला भागवतात नाही आणलं म्हणून तो कसा झाला. पशुपक्ष्यांवर देखील त्याचा परिणाम होतो. तिथेच एक होते आमच्या इथे महात्मे म्हणून, त्यांच्या घरी तो पोट चांगलं बोलत होता. आम्ही गेल्यावर गुरुजी आले, गुरुजी आले, लादे लादे, गुरुजी आले, एवढंच बोलत. गुरुजी आले, आई गुरुजी आले, लादे 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 लादे. जसं ज्या प्राण्यावर जसे संस्कार कराल तसे संस्कार होतील त्याच्यावर. तेव्हा तर आणि ध्रुवानी सांगितलं की आता भगवंतांनी त्याला सांगितलं की आता तू राज्याचा स्वीकार कर. त्यांनी सांगितलं मी राज्याचा स्वीकार करणार नाही. तू गृहस्थाचा मत. बघा, भागवताचा सिद्धांत बघा, आधी भगवत प्राप्ती आणि मग संसार. त्यांनी सांगितलं मी संसार मायेमध्ये आसक्त होईल, तू आसक्त होणार नाही ह्याची काळजी मी घेईल म्हणाले. तू आनंदाने संसार कर.
तू राज्य कर, मी तुझी लक्ष ठेव. ध्रुवाने राज्य केलं, लग्न झालं. ध्रुवाच्या पत्नीचं नाव सांगू आपल्याला, तिचं नाव भ्रमी. पहिला मुलगा झाला त्याचं नाव उत्कल. आणि नंतर ध्रुव गंगेच्या किनाऱ्यावर गेले. गंगेचा किनारा ज्ञानभूमी आहे, यमुनेचा किनारा लीलाभूमी आहे, आणि नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे. तेव्हा आणि तिथून ध्रुव मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन गेले असं लिहिलेलं आहे. नारदांना देखील आश्चर्य वाटलं. नंतर ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा एक राजा झाला. अंग राजाला जो मुलगा झाला आणि त्याचं नाव वेन. वेन हा अति दुष्ट होता. ऋषीमुनींनी शाप देऊन त्याचा वध करून टाकला. त्याच्या जंगांचं मंथन केलं, त्यातून एक काळा पुरुष निघाला. त्यांनी विचारलं मी काय करू. यांनी सांगितलं निषद. निषद निषद म्हणजे बस, निषद म्हणजे जा, असं अर्थ होतं. ते निषाद लोक झाले, ज्याला आपण भिल्ल म्हणतो. हे भिल्ल लोक, आपण नर्मदेची प्रदक्षिणा करताना आमच्या बरोबर जो पाठ करणार आहे ना, इथे एक पंडित येतो इथे सकाळी, म्हणतो मोठा विद्वान आहे तो, अति विद्वान. नर्मदेची प्रदक्षिणा करताना त्याला पकडलं होतं त्यांनी. सगळे कपडे सोडून घेतात, एक बटाटा आणि एक वांग दिलं होतं त्याला खायला, बाकी सगळं सामान येतं. तेव्हा तर ते त्यांना जर आपण वेणराजाची शपथ घातली त्यामध्ये, कारण वेणराजाचे वंशज आहेत ते निषाद लोक, त्याला आपण भिल्ल म्हणतो ते. आणि बाहूंचं मंथन केलं, पृथ्वी नावाचा राजा निघाला. पृथ्वी आणि अर्ची यांनी बरेच वर्षपर्यंत राज्य केलं. ते निघून गेले. त्याच्यानंतर झाला हवीरधान. हवीरधान नंतर झाला अंतर्धान. अंतर्धानानंतर झाला प्राचीन बरी, आणि प्राचीन बरी नंतर प्रचेता. प्रचेतापर्यंत वंश या स्कंदात सांगितला, आणि मग पुढचा वंश थोडासा 6व्या स्कंदात सांगते. प्राचीन बरी राजा कर्मकांडामध्ये अति आसक्त होते. भगवंताला प्राप्त करण्याचे मार्ग 3 आहेत: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान आणि कर्मामध्ये पतन होण्याची शक्य आहे, भक्ती मार्गामध्ये नाही आहे. प्राचीन बरी राजा कर्मकांडामध्ये अति आसक्त होते, अतिशय आसक्त. त्या नारदाने विचारलं त्यांना की तू इतके यज्ञ करतोस, इतके हे करतो, पशूंची हत्या करतो, तुला समाधान नाही म्हणाले. तेव्हा आणि या सगळ्याचे तुझे जे आपण करतो, तुझे हे सगळे पशु पक्षी वाट बघतात तुझी. तर आणि नारदांनी त्याला जे सांगितलं त्याचं नाव आणि पुरंजन आख्यान. पुरंजन म्हणजे जीवात्मा. तर तेव्हा पुरंजन नावाचे प्राणी ऋग्वेदामध्ये एक ऋचा येते, द्वासुपर्णा सुविजा सका समान वृक्ष परिसंचते. ऋग्वेद. एका डाळीवर 2 पक्षी बसलेले आहेत. एकाचं नाव आहे जीवात्मा आणि एकाचं नाव आहे परमात्मा. जीवात्माचं मुख संसाराकडे आहे आणि परमात्माचं मुख जीवात्माकडे असे आहे. परमात्मा सांगतो की तू माझ्याकडे थोडासा वळून बघ, की माझी गती इतकी तेज आहे की मी तुला जवळ घेईन. तू जर माझ्याकडे बघणार नाहीस, मी जवळ असून, तर मी लोखंडापेक्षा कठीण आहे. देव काय सांगतात बघा, तू जो आवे एक पग मैं आऊं पग साथ. तू जो आवे एक पग मैं आऊं पग साथ. तू जो कर ले काट को मैं लोहे की लाट विराजे, मैं लोहे की लाट. तू जो कर ले काट तो मैं लोहे की लाट सिराजे, मैं लोहे की लाट. तू जर 1 पाऊल पुढे टाकशील, मी 60 पावलं पुढे टाकतो. तू माझ्याकडे बघणार नाही, तर मी लोखंडापेक्षा कठीण आहे. पुरंजन नावाचा एक प्राणी हिमालयाच्या पायथ्यापासून आला. वाटेमध्ये त्याला अविज्ञात नावाचा एक मित्र मिळाला. दोघांनी मिळून 9 दरवाजाच्या नगरीमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी 5 फणाचा सर्प त्या नगरीची रक्षा करत होता. तिथे त्यांनी प्रवेश केला. पुरंजनी नावाची एक स्त्री होती, तिच्याबरोबर त्याचं लग्न झालं आणि त्यांना 11-11 मुलं झाली. कळलं काय आपल्याला? हो म्हणा, काही नाही कळलं. मी सांगितलं कसं, जसं लिहिलंय तसं सांगितलं.
आणि आता सांगतात पुरंजन म्हणजे जीवात्मा, अविज्ञात म्हणजे परमात्मा. दोघांनी मिळून आणि 9 दरवाजाच्या नगरीमध्ये प्रवेश केला. ही 9 दरवाजाची नगरी कोणती? आपलं शरीर. याचे 9 दरवाजे कोणते आहेत बघा? 2 कानाचे छिद्र, 2 डोळ्याची छिद्र, किती झाले? 4, 2 नासिका 6, 1 मुख 7, 1 मूत्रस्थान 8 आणि 1 शौचस्थान 9. पुरंजनी नावाची 5 फण्याचा नाग आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे रक्षा करतात. आणि पुरंजनी नावाची बुद्धी पुरंजनी, बुद्धीचा जीवात्माचं, आणि त्यांना 11 मुलं झाली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, किती झाले? 11. हे 11 म्हणून 11. अशा आपल्या शरीराच्या अवस्था किती आहेत? 5 अवस्था आहेत. बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था. 4थ्या स्कंदातला शेवटचा प्रसंग. तेव्हा बाल्यावस्था येते आणि जाते. 6 वर्षपर्यंत बाल्यावस्था, 6 ते 10 वर्षपर्यंत पौगंड अवस्था, ती देखील येते आणि निघून जाते. आपलं पुष्कळांची निघून गेलेली आहे. त्यानंतर आणि 10 ते 18 वर्षपर्यंत किशोर अवस्था, ती देखील आपली पुष्कळांची आली आणि निघून गेलेली आहे. त्याच्यानंतर 18 ते 40 वर्षपर्यंत युवावस्था, ती पण आपल्या बऱ्याच लोकांची आली आणि निघून गेली. आणि त्याच्यानंतर वृद्धावस्था. बघ, ह्या सगळ्या अवस्था येतात आणि निघून जातात, पण वृद्धावस्था येते आणि घेऊन जाते. ती न्यायला नाही आहात. कोणत्याही म्हाताऱ्याने हा विचार करू नये की ही देखील जायला आली, ही न्यायला आलेली आहे. म्हणजे आम्ही त्यातलेच आहोत. आम्ही हा विचार करू नये की ही बाकीच्या गेल्या तशी ही जाईल. नाही, ही जाणार नाही, ही घेऊन जाईल. अशा आपल्या शरीरात किती. आणि हे आख्यान सांगून इथे 4थ्या स्कंदाची समाप्ती केली. बोली वृंदावन बिहारी लाल की जय. स्कंदाची सुरुवात करतायत. भगवंताचं गुणगान करूया थोडस. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. पंचम स्कंदाला सुरुवात होते. या पंचम स्कंदामध्ये 2 प्रकरण आहेत. एक ज्ञानी परमहंस आणि एक भक्त परमहंस. ज्ञानी परमहंसाच्या कथा आजच्या युगाकरता आचरणीय नाहीत. भक्त परमहंस, विशेष करून भरत चरित्र, आजच्या युगाकरता आचरणीय आहे. मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं होती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. तेव्हा राजा परीक्षितांनी एक प्रश्न विचारला शुकदेवजी महाराजांना की प्रियव्रत राजाची संसार ग्रहण करण्याची, राज्य ग्रहण करण्याची मुळीच इच्छा नव्हती. मग त्यांनी हे केलं कसं? तेव्हा मनुराजांनी समजावलं त्याला, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. शेवटी ब्रह्मदेवांनी त्याला समजावलं. मनुराजांनी ब्रह्मदेवाला सांगितलं तेव्हा प्रियव्रताला की तू म्हणतोस मी वनात जाईल आणि मी भगवंताचं भजन करेल. माध्यान्हाची वेळ आली आणि जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा तू काय करशील? मग तू म्हणशील मी भिक्षा मागेल. भिक्षा मागणं हे देखील एक कर्मच आहे की नाही? कारण कर्म केल्याशिवाय कोणताही मनुष्य नाही, जीव एक क्षण देखील स्थिर नाही राहू शकत. गीता काय सांगते? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. तेव्हा कर्म करा लागेल. त्याच्यापेक्षा तू आणि विवाह कर. विवाह केल्यानंतर विकार वासना काही वर्षांनी तुझ्या आणि अधीन होतील. मग तुला आतापासून एवढं वैराग्य आहे तर मग नंतर सहज बघाय आणि मग तू हे सगळं सुख भोगून विषयावरती थोडासा अधिकार प्राप्त करून मग तू आणि मनात जा.
त्याप्रमाणे त्याने ऐकलं, विवाह केला आणि राज्याचा स्वीकार देखील केला. बरेच दिवसपर्यंत राज्य करून शेवटी वनामध्ये निघून गेले प्रियव्रत. प्रियव्रत त्यानंतर जो राजा झाला त्याचं नाव आगविद्र. आगविद्रने देखील बरेच वर्षपर्यंत राज्य केलं आणि आगविद्र देखील वनामध्ये निघून गेले. आगविद्रला जो मुलगा झाला त्याचं नाव नाभी. नाभीने देखील बरेच दिवसपर्यंत राज्य केलं आणि नाभी वनात निघून गेले. नाभीला जो मुलगा झाला त्याचं नाव वृषभदेव. वृषभदेव हे प्रत्यक्ष ज्ञानाचे अवतार होते. ज्ञानाच्या 7 भूमिका योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. त्या ज्ञानाच्या 7 भूमिका ऐकायचा आपल्याला शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा. भुचकायात पडून झाले हे सगळे नाव ऐकून. मग याचं विवरण व्यासांनी सांगितलं की एकेका अवस्थेचं वर्णन करायला एक दिवस लागतो, जसे सकाळची 3 तास संध्याकाळची. त्यांनी सांगितलं याचं वर्णन आणि वक्त्यांनी संक्षिप्तपणे प्रसंगाबरोबरच करायचं. तेव्हा आणि वृषभदेवांना 100 मुलं होते. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव भरत. या भरतामुळेच आपल्या देशाचं नाव भारत झालं. आणि त्याच्यानंतर 100 मुलं. 100च्या 100 नावं सांगितली तर 3 इथे वाचतील. तयारी असेल तर सांगायला सुरुवात करतो, नाही तर थोडी ऐकून घ्या. काम महत्वाची, सगळीच महत्वाची आहे, पण थोडी ऐकून घ्या. आणि त्याच्यानंतरची 9 मुलं जी होती, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करवाचर. नवनाथ नावाचा ग्रंथ आपण ऐकला असेल. त्यात हेच 9 योगी नवनाथ झाले. कोणता योगी कोणता नाथ झाला हे मालू नावाच्या कवीने नवनाथ ग्रंथ लिहिला, त्यात लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा हे योगी झाले. आणि आता वृषभदेव कर्नाटकामध्ये एका बांबूच्या वनामध्ये स्वतःला त्यांनी नष्ट करून घेतलं. आणि वृषभदेव नग्न राहत असत. आणि जैन धर्माची सुरुवात वृषभदेवापासून झालेली आहे. वृषभदेव जैन धर्माचे मूळ प्रवर्तक आहे. ते नग्न राहायचे म्हणून हे सगळे संत महात्मा यांचे जैन लोकांचे नग्न राहतात तिथे. आणि नंतर भरत राज्य करायला लागले. बरेच दिवस भरतानी राज्य केल्यानंतर भरताला वैराग्य उत्पन्न झालं युवावस्थेमध्येच. आणि भरतानी सगळं सोडून आणि गंडकी नदीच्या किनाऱ्यावर गेले. ही गंडकी नदी कुठे आहे? ही नेपाळमध्ये आहे. हिमालयातून निघायला निघे आणि पाणी बर्फातच पाणी आहे सगळं. त्यात गंडकी नदीच्या किनाऱ्यावर पुला आश्रम नावाचा एक आश्रम आहे, तिथे राहिले. अतिरमणीय स्थान आहे. केव्हा तिकडे गेला तर जरूर जा, आपण तिथे बघा. तेव्हा तर त्या गंडकी नदीला शालिग्रामी असं म्हणतात, कारण त्यामध्ये दामोदर कुंड नावाचे एक कुंड आहे. त्या कुंडात आपण असा हात घातला ना तर आपल्या हातात पुष्कळशे दगड येतील. त्यात 2-3 तरी शालिग्राम असतात. आणि त्या शालिग्रामाची विशेषता आहे की त्याच्यावर शंखचक्र गदा पद्म सोनेरी चिन्ह असतात. आपोआपच ती म्हटलेलीच त्यावर किती घासण्याचा प्रयत्न करा ते जात नाही, म्हणून तिला शालिग्रामी म्हणतात. त्याच्या आणि किनाऱ्यावरती भरत राहत होते नाही तिथे. आणि कोणताही महात्मा अर्ध्या रात्रीच्या नंतर झोपत नाही, तो आपलं साधना करत बसतो. ते भरत उठायचे आणि बरोबर आपली ध्यानधारणा करून 4 वाजता त्या गंडकी नदीमध्ये अर्घ्य द्यायला जायचे. अर्घ्य द्यायला जायचे आणि तिथे अर्घ्य द्यायचे. एक दिवस अर्घ्य देत असताना एक आणि तहान लागलेली हरणी त्या ठिकाणी आली. ती गर्भवती होती. तिची गर्भावस्था पूर्ण झाली होती. तिने पाण्याला तोंड लावल्याबरोबर एका सिंहाची डहाळ, डहाळ म्हणजे आवाज, इथे डहाळ शब्द लिहिलाय म्हणून आम्ही डहाळ वापरला. आणि प्राणाची भीती प्रत्येकाला वाटते. तिने एकदम पाणी न पिताना तिथं या तो गंडकीचा किनारा जास्त रुंद नाही आहे, सहज त्याच्यावरनं उडी मारता येते. तिने ह्या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावर उडी मारली. तिची गर्भावस्था पूर्ण झालेली असल्यामुळे तिच्या पोटातला गर्भ त्या पाण्यात पडला. ती बाजूला गेली आणि तिथे पडल्याबरोबर तिचे प्राण निघून गेले. बोली वृंदावन बिहारी लाल की. आणि भरताने हे बघितलं. भरताला दया आली, ही मानवता आहे. आणि त्या हरणाच्या पिलाला बाहेर काढलं, ही मानवता आहे. त्याला आपल्या वस्त्रांनी पुसून टाकलं, ही मानवता आहे.
आता भरताच्या मुखामधनं शब्द निघाले की आता या हरणाचा पालक पिता माझ्याशिवाय कोण आहे. सुखदेवजी महाराज सांगतात हे चुकीचं बोलले. प्रत्येकाचा पालक पिता परमेश्वर आहे. आपल्या मुलांचं पालन डॉक्टर नाही करू शकत. डॉक्टरनी कधी सगळ्यांचं पालन केलं असतं तर डॉक्टरला कधी मृत्यू आला नसता. डॉक्टरच्या घरात मृत्यू झालाच नसता. सीमा सगळ्यांना बांधलेली आहे. हे माध्यम आहे, सगळं माध्यम आहे. शेवटी सगळ्यांचं पालन करणारा परमेश्वरच आहे. आपलं प्रत्येक दुःख परमेश्वरच दूर करतो. आपल्याला वाटते याने दूर झालं आणि त्याने दूर झालं, पण हे बाकीच्या गोष्टी माध्यम असतात, पण दूर तो करतो. भरतानी त्याला आपल्या झोपडीत नेलं आणि भागवत सांगतं आपल्या घरात आपण कोणालाही ठेवा, पण आपण मनात कोणाला ठेवू नका. म्हणजे संसारामध्ये मन ठेवा पण मनामध्ये संसार ठेवू नका. आलं आपलं लक्षात? म्हणा हो, पण नाही आलं. पुन्हा सांगू एकदा, संसारामध्ये मन ठेवा पण मनामध्ये संसार ठेवू नका. अजून बरोबर नाही आलं, आता येईल. पाण्यामध्ये नाव ठेवा, नावेमध्ये पाणी जाऊ नका. पाण्यामध्ये नाव ठेवली, नाव पार करेल. नावेमध्ये पाणी गेलं, नाव बुडून टाकेल. संसारामध्ये मन ठेवलं, पार करेल. मनामध्ये संसार केला, बुडवून टाकेल. जेव्हा ते घेऊन गेले आपल्या धुळीत माणसाला, आणि कुठेतरी माणसाला प्रेम लावायचं असते. भगवंताकडे का प्रेम मानते? कुठे? मग मग काही ठिकाणी बघा कुत्र्या मांजरांचे केवढे लाड. म्हणजे स्वतःला बसायला गादी रुईची, कुत्र्याला डनलॉपच्या गाद्या असतात. केवढे त्याचे लाड. बाबा बाबा. आम्ही एका ठिकाणी एक डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे काय नाव? रेणू. आणि डॉक्टरकडे गेलो. आम्ही तिथे बसलो. डॉक्टरीन बाई होत्या आणि ती ओरडायला लागली. डॉक्टरीन बाई म्हणलं रेणू रेणू थांब बेटा थांब. म्हटलं बाई काय झालं? तिला घे ना अगोदर. त्याचं करता कोण आहे ती? म्हणे महाराज माझी कुत्री आहे. म्हटलं मग ती ओरडते कशाला? महाराज तुम्ही ज्या दिवाणावर बसले तिचा बसायचा दिवाण आहे. म्हटलं शाबास. रेणूचा दिवाण या बुलडागला दिला, मग ती ओरडणार नाही काय? तिच्या जागेवर बसल्यानंतर हा ती ओरडेल की नाही? मग हे हे प्रेम झालं काय? आहे किती त्या कुत्र्या तिला. एका ठिकाणी आम्ही गेलो आणि बाथरूममध्ये, आम्हाला साधारण सेपरेट बाथरूम, कारण खूप लवकर झोपून उठतो आम्ही. आणि हे तेव्हा त्या बाथरूममध्ये एक आम्हाला बाटली दिसली. त्या बाटलीवर लिहिलं होतं डॉग शॅम्पू. आता तो शॅम्पू कुठे लावतात हे मला माहिती नाही. केसांना लावतात तो. म्हटलं मग केस वाढावे लागतील आम्हाला तो शॅम्पू लावायला. त्यांनी काय होते काय माहिती. ते महाराज तुम्हाला शॅम्पू देऊ काय? म्हणजे आम्ही शॅम्पू कुठे लावतात ते सांग. मग शॅम्पू दे. मग ते म्हटलं हे चांगलं. त्या कुत्र्यांचे केवढे लाड. तिथे एका ठिकाणी त्या कुत्रीचं नाव काय? रुबी. रुबी. रुबीचं बाळपण झालं. रुबीला मुलं झाली 7. खाट दिली तिला, तिला ब्लँकेट दिलं आणि वरून ब्लँकेट टाकलं आणि सगळीकडे पत्र पाठवलं. आपल्या रुबीला 7 मुलं झाली. आता रुबा कुठे गेला आता कोणाच ठाऊक. तिचा रुबा कुठे पळाला माहित नाही. त्या रुबी आम्हाला बोलावलं, महाराज आपल्या रुबीला मुलं झाली. म्हटलं छान आहे, बारसं वगैरे करायला तर बोलवा आम्हाला. तेव्हा आणि किती किती आसक्ती ही. बघा मनुष्य आपल्या पुढच्या जन्माची तयारी या जन्मात करतो. मुंबईला एका मोठ्या घरी, आम्ही पुष्कळ शिष्य आहेत सगळे. एका ठिकाणी गेलो आम्ही. तिथे गेलो, आम्ही खाली जेवायला बसू शकत नाही. आम्हाला उठता नाही येत, खाली बसू शकत नाही आम्ही खाली. तेव्हा तर तिथे डायनिंग टेबलवर जिकडच्या बाजूला एक खुर्ची लागली असते ना, तिथे आम्ही बघितलं त्या खुर्चीवर 4 डल्लापच्या हे गाद्या, सोफ्यावर गाद्या ठेवतात ना, त्या 4 गाद्या. समोर आपले कुकरमध्ये जी भांडी ठेवतात ना ते भांडी. एका भांड्यात पाणी दिसलं आम्हाला, बाकी 2 भांड्यांमध्ये काय होतं कोणास ठाऊक. आणि आमचं तिथे बाजूला. तर आम्ही विचारलं बाईसाहेबांना इथे कोण बसणार? महाराज माझा टॉमी. म्हटलं बाई तुझा टॉमी इथे बसेल का? हो म्हणे महाराज आमच्याशिवाय त्याला जेवणच नाही जात. म्हटलं कुत्री होण्याची तयारी पूर्ण झालेली. आता पुढच्या जन्मात कुत्री होणार. कारण काय आता आपल्याला कळेल तेव्हा. आणि म्हटलं बाई तुझा टॉमी हा बुलडाग एका ठिकाणी कसे बसतील? आम्हाला वेगळं दे. आता तिने ते उचलून घ्यायला पाहिजे. त्याला नाही उचललं, आम्हाला वेगळी खुर्ची दिली. पण टॉमी तिथेच बसला. पुढच्या जन्मी नक्की टॉमीने तर टॉमी काहीतरी होणार. कारण याचं आता आपल्याला कळेल थोड्या वेळात.
तर भरत त्या हरणाला घेऊन गेले.